आपलं जे फर्स्ट युनिट आहे बेसिक ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. त्यामधला आपला फर्स्ट पॉइंट सिंगल लाईन डायग्राम विथ कॉम्पोनंट्स ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ओव्हरऑल आपल्याला जी पॉवर सिस्टीमची ब्लॉक डायग्राम बघायची आहे. सेम डायग्राम आपण इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन जो आपला सब्जेक्ट होता युपीजी त्यामध्ये सुद्धा बघितली होती. डायग्राम मध्ये आपण तुमच्या स्क्रीनवरती डायग्राम दिसते. डायग्राम मध्ये जर बघितलं तर त्यामध्ये 4 मेन ब्लॉक्स आहे, कॉम्पोनंट्स आहे. त्यामध्ये फर्स्ट कॉम्पोनंट तुमचा जनरेटिंग सिस्टीम, त्यानंतर सेकंड वन इज अ ट्रान्समिशन सिस्टीम, थर्ड वन इज अ डिस्ट्रीब्युशन सेंटर, लास्ट वन इज अ लोड सेंटर. आपण जर बघितलं ओव्हरव्ह्यू, जनरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुमची इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. तर ही इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असताना त्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ फ्युएल और डिफरंट टाइप्स ऑफ सोर्सेस आपण यूज करत असतो. इट मे बी अ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस और इट मे बी अ नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. एनर्जी सोर्सेस मध्ये आपण जर बघितलं तर सोलर एनर्जी असू शकते, मीन्स सन पॉवर, देन विंड एनर्जी असेल, ते झाली तुमची रिन्युएबल एनर्जी सोर्स, बायोगॅस असेल. बट इन नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आपण बघितलं, पॉवर प्लांट असेल, थर्मल पॉवर प्लांट असेल, डिझेल पॉवर प्लांट असेल, म्हणजे कोल असेल, त्यानंतर तुमचे युरेनियम थोरियम असतील, त्यानंतर तुमचा डिझेल असेल, या फ्युएल पासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतो. तो सेक्शन झाला तुमचा जनरेटिंग सिस्टम. त्यानंतर ही जनरेट झालेली जी काही एनर्जी आहे ती थ्रू अ ग्रीड आपण बाय युजिंग ट्रान्समिशन सिस्टीम ती डिस्ट्रीब्युशन सिस्टीम करता आपण ट्रान्सफर करत असतो. तर तुमचा सेकंड ब्लॉक आहे ट्रान्समिशन सिस्टीम. आता या ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये नंबर ऑफ इक्विपमेंट, नंबर ऑफ कॉम्पोनंट त्या ठिकाणी येतात. एक असं तुमचा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर इन केस ऑफ HVAC सिस्टीम. बट इन केस ऑफ HVDC सिस्टीम आपल्याला 2 कॉम्पोनंट त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. आपलं जे जनरेशन असतं ते ऑलवेज AC असतं, आणि HVDC सिस्टीम मध्ये आपल्याला जर DC ट्रान्समिशन करायचं जर असेल त्या ठिकाणी आपल्याला कन्व्हर्टरची गरज पडते. तर जी काही AC जनरेट झालेली जी पॉवर आहे ती आपण बाय युजिंग कन्व्हर्टर ती DC मध्ये कन्व्हर्ट करतो, देन ती ग्रीड थ्रू आपण ट्रान्समिट करत असतो. तर त्यामध्ये कन्व्हर्टर आणि दुसरे जर तुमचं ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, राईट. त्यानंतर थर्ड ब्लॉक आहे तुमचा डिस्ट्रीब्युशन सेंटर. डिस्ट्रीब्युशन सेंटर मध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काय करते, ट्रान्समिशन सिस्टीम कडनं जी आलेली सप्लाय आहे तो तुमच्या लोड सेंटर पर्यंत ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतो, तुमचं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्यामध्ये अगेन तुमचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आला. सपोज 66 केव्ही 33 केव्ही आपल्याला ट्रान्समिशन सबस्टेशन कडनं आली, तर ती 33 केव्ही 11 केव्ही 415 व्होल्ट किंवा 230 व्होल्ट पर्यंत स्टेप डाऊन करण्याचं काम कुठे होतं, तुमच्या या डिस्ट्रीब्युशन सेंटर मध्ये, राईट. मग जर आपण जनरेटिंग सिस्टीमचा जर परत विचार जर केला तर तुम्हाला माहिती आहे की आपला जो एनर्जी कन्झर्वेशन लॉज काय सांगतो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड और नॉट बी डिस्ट्रॉय, इट कॅन बी ट्रान्सफर वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. म्हणजे आपण एनर्जी क्रिएट पण करू शकत नाही आणि ती डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. आपण फक्त काय करतो, त्या सोर्स पासून, त्या एनर्जी फ्युएल पासून आपण तिचं फक्त एका फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय करत असतो, कन्व्हर्जन करत असतो. मग जनरेटिंग सिस्टीम मध्ये 2 मेन पार्ट आले. तुमचं काय आलं, टर्बाईन, आणि दुसरं आलं तुमचं अल्टरनेटर. आता टर्बाईन काय करत असतं, टर्बाईन फक्त आपल्याला एका टर्बाईन कन्वर्ट्स सम फॉर्म ऑफ एनर्जी इनटू द मेकॅनिकल एनर्जी. सपोज हायड्रो पॉवर प्लांट असेल, हायड्रो पॉवर प्लांट मध्ये तुमची जी कायनेटिक एनर्जी असेल तर ती कायनेटिक एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतो, टर्बाईन, राईट. देन अल्टरनेटर. अल्टरनेटर काय करत असतं, अल्टरनेटर कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी, राईट.
तर हे जे सर्व प्रोसेस कुठे तुमच्या ट्रान्समिशन सिस्टीम जनरेटिंग सिस्टीम आहे. देन ट्रान्समिशन सिस्टीम. सपोज 11 केव्ही जनरेशन झालं तर ते 11 केव्ही जे जनरेशन झाले ते आपण स्टेप अप करतो बाय अप टू द 220 केव्ही और 132 केव्ही पर्यंत, राईट. त्यानंतर ते जे आपण स्टेप अप केलेले व्होल्टेज आहे 132 केव्ही, ते तुमचं कुठे जातं सेकंडरी ट्रान्समिशन सिस्टीम कडे. बघा, ट्रान्समिशन सिस्टीमचे दोन पार्ट पडतात, दोन क्लासिफिकेशन, एक प्रायमरी ट्रान्समिशन आणि दुसरं आहे सेकंडरी ट्रान्समिशन. ही जी पार्ट आहे ते तुम्हाला पुढच्या लेआउट मध्ये समजेल. आता फक्त ही ब्लॉक डायग्राम मध्ये समजून घ्या. जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी कुठे जाते तुमच्या ट्रान्समिशन सबस्टेशन कडे किंवा ट्रान्समिशन सिस्टीम कडे. ती जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी आपण स्टेप अप करतो अजून स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अप टू द 132 केव्ही और 222 केव्ही पर्यंत. त्यानंतर सेकंडरी ट्रान्समिशन मध्ये काय होतं अगेन, ती स्टेप अप केली एनर्जी आपण अगेन स्टेप अप करतो अप टू द 66 केव्ही. देन तिथून जाते तुमच्या प्रायमरी डिस्ट्रीब्युशन कडे. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये काय करतो आपण, जी 66 केव्ही आपण स्टेप अप केलेली आहे ती अगेन बाय स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ती आपण स्टेप डाऊन करतो 33 केव्ही पर्यंत. तिथून तुमची इलेक्ट्रिसिटी पुढे जाते तुमच्या सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कडे. तिथे 11 केव्हीचा अगेन आपण अकॉर्डिंग टू द कंझ्युमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण, सपोज कंझ्युमरला 3 फेज ची जर रिक्वायरमेंट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ती स्टेप डाऊन करावं लागते 415 व्होल्ट. आणि जर कंझ्युमर तुमचा जर सिंगल फेज कंझ्युमर जर असेल तर त्याला आपल्याला 230 पर्यंत ती स्टेप डाऊन करावं लागते. असं आहे तुमचं हे ब्लॉक डायग्राम. जनरेशन सिस्टीम, ट्रान्समिशन सिस्टीम, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि तुमचा लोड सेंटर ऑर कंझ्युमर एंड. जनरेशन सिस्टीम मध्ये तुमची इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते बाय युझिंग टर्बाइन अँड अल्टरनेटर. देन ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये तुमची इलेक्ट्रिसिटी स्टेप अप केली जाते बाय स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ट्रान्समिशन सिस्टीमचे दोन पार्ट पडतात, एक असतं तुमची प्रायमरी ट्रान्समिशन, दुसरं असतं तुमचं सेकंडरी ट्रान्समिशन. त्यानंतर अगेन तिथून ती ग्रीड, तिथून तो सप्लाय जातो तुमचं डिस्ट्रीब्युशन सेंटरकडे. डिस्ट्रीब्युशन सेंटरचे अगेन दोन क्लासिफिकेशन आहे तुमचे, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, राईट. तिथून ते जाते तुमच्या लोडला किंवा कंझ्युमर एंडला, तुमचे एनर्जी मीटर पण देत, राईट. ते झाली तुमची ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सिस्टीम. देन द layout of डाउनलोड करायचे नाही. ओके. बघा, आता आपण जी ब्लॉक डायग्राम बघितली
तर ती सिंगल लाईन डायग्राम, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टमची सिंगल लाईन डायग्राम. त्यामध्ये तुम्हाला सर्व क्लिअर होईल पाहिजे की तुमचे जे जनरेटिंग स्टेशन आहे, फॉर एक्झाम्पल आपण बाय युझिंग थर्मल पॉवर प्लॅन्ट आपण 11 kV जनरेशन केलं, तर हे 11 kV जनरेशन आपण बाय युझिंग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, हे 11 kV तुमचं AC 3 फेज AC जनरेशन आहे, राईट. तर बाय युझिंग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आपण ते काय केलं, 11 kV टू 220 kV पर्यंत स्टेप अप केलं, राईट. आता हा तुमचा स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल आहे बघा. तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल जर आपण बघिटला तर ही तुमची प्रायमरी वाइंडिंग, ही तुमची काय सेकंडरी वाइंडिंग. दोघांमध्ये जर कंपॅरिझन जर केलं तर टर्न्स काय तुमच्या कमी ऍज कम्पेअर टू सेकंडरी वाइंडिंग. आपलं जे काही व्होल्टेज आहे N1, सपोज N1 इज ग्रेटर दॅन N2, म्हणजे नंबर ऑफ टर्न जर प्रायमरी वाइंडिंगच्या जर जास्त असेल ऍज कम्पेअर टू सेकंडरी वाइंडिंग, तर तो आहे तुमचा कोणता ट्रान्सफॉर्मर, ही तुमची प्रायमरी वाइंडिंग, ही कोणती तुमची सेकंडरी, राईट. तर तुमच्या नंबर ऑफ टर्न्स वरती तुमचं व्होल्टेज डिपेंड असतं. आता सेकंडरी साईडच्या नंबर ऑफ टर्न्स काय इथे जास्त आहे, म्हणजे 11 kV त्याचं इनपुट आहे, तर नंबर ऑफ टर्न जास्त असल्यामुळे तुमचं जे काय आउटपुट आहे ते किती आहे 220 kV स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. तर ह्या वाइंडिंग नंबर ऑफ टर्नच्या रेशिओवरनं तुम्हाला ट्रान्सफॉर्मर स्टेप अप आहे की स्टेप डाऊन हे कळेल. लक्षात आलं. तर 11 kV जनरेशन झालं बाय युझिंग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, आपण 11 kV जे व्होल्टेज इथे स्टेप अप केलं 220 kV. देन हे तुमचं रिसिव्हिंग स्टेशन आहे. तर रिसिव्हिंग स्टेशन मध्ये काय झालं, तुमचं जे 220 kV जे स्टेप अप केलेलं व्होल्टेज आहे ते कुठे आलं तुमच्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंग. आता इथे बघा, इथे तुमच्या प्रायमरीच्या नंबर ऑफ टर्न्स काय जास्त आहे ऍज कम्पेअर टू सेकंडरी. आता हे 220 kV तुमचं प्रायमरीला गेलं, स्टेप डाऊन होऊन किती झालं ते अगेन 33 kV. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट तुमचं सबस्टेशन, हे कोणते तुमचं डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. त्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला काय अगेन स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर दिसतो. 33 kV जे इनपुट आले ते अगेन आपण स्टेप डाऊन केलं अप टू 6.6 kV. ठीक आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन जे नियर टू द लोड सेंटर असतं, तिथे परत आपण बाय युझिंग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर 6.6 kV चं स्टेप डाऊन केलं अकॉर्डिंग टू द कंझ्युमर रिक्वायरमेंट. तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण ही जे काही स्टेप डाऊन करतोय ते कंझ्युमरच्या रिक्वायरमेंट नुसार करतो. इंडस्ट्रियल कंझ्युमर असेल त्याला 3 फेज सप्लाय लागतो, तर आपण ते 400 व्होल्ट स्टेप डाऊन करतो. और डोमेस्टिक कंझ्युमर जर असेल तर त्याला आपल्याला सिंगल फेज सप्लाय द्यावा लागतो. तो किंवा रेसिडेन्शियल कंझ्युमर असेल त्याला जर आपल्याला सिंगल फेज सप्लायची गरज असेल तर तो आपण स्टेप डाऊन करतो 230 व्होल्ट. ठीक आहे. आता इथे जे तुम्हाला जे क्लासिफिकेशन सांगितले, प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. आता त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं बघा. ह्या जनरेटिंग स्टेशन पासून तर तुमच्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर पर्यंत रिसिव्हिंग स्टेशन पर्यंत जो पूर्ण पार्ट आहे तुमचं काय प्रायमरी ट्रान्समिशन, हाय व्होल्टेज प्रायमरी ट्रान्समिशन. देन रिसिव्हिंग स्टेशन ते सबस्टेशन, डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन पर्यंत जो पार्ट आहे तो काय तुमचा सेकंडरी ट्रान्समिशन. ठीक आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन ते डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे नियर टू द फीडर, फीडर पर्यंत जो पार्ट आहे तो काय तुमचा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. आणि फीडर पासन तर तुमच्या घराच्या एनर्जी मीटर पर्यंत और इंडस्ट्री कोणताही कंझ्युमर असेल त्याच्या एनर्जी मीटर पर्यंत जो पार्ट आहे जी ग्रीड आहे त्याला आपण म्हणतो सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. ही झाली तुमची लेआउट. अगेन परत एकदा मी एक्सप्लेन करतोय, लक्षात घ्या. 11 kV जनरेशन झालं बाय युझिंग टर्बाईन और अल्टरनेटर, आपण 3 फेज AC सप्लाय जनरेट केला, 11 kV जनरेशन झालं. बाय युझिंग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर 11 kV चा आपण स्टेप अप केलं 220 kV पर्यंत. देन ऍट द एंड ऑफ रिसिव्हिंग स्टेशन बाय युझिंग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर 220 kV आपण अगेन स्टेप डाऊन केलं किती 33 kV. त्यानंतर हा तुमचा डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनचा पार्ट आहे, त्या ठिकाणी 33 kV आपण
डाऊन केलं किती केव्ही. देन डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन ते 6.6 केव्हीचं आपण अगेन स्टेप डाऊन केलं किती अकॉर्डिंग टू द कन्झ्युमर रिक्वायरमेंट. 3 फेज कन्झ्युमर असेल तर त्याला 400 व्होल्ट पर्यंत आपण स्टेप डाऊन केलं. सिंगल फेज कन्झ्युमर असेल तर त्याला आपण 230 व्होल्ट पर्यंत स्टेप डाऊन केलं. आणि त्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन पासून फीडर पासून तर तुमच्या एनर्जी मीटर पर्यंत आपण एनर्जी तुमची काय केली ट्रान्सफर केली. ती सिस्टम आहे तुमची सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ठीक आहे. आपल्याला ह्या दोन्ही डायग्राम ब्लॉक डायग्राम आणि लेआउट ड्रॉ करायचे आहे. त्याआधी आपण जे काही स्टँडर्ड ट्रान्समिशन व्होल्टेज जे आहे इंडियामध्ये ते आपण बघू. त्यानंतर तुम्ही दोन्ही डायग्राम ब्लॉक डायग्राम पण आणि लेआउट डायग्राम पण ड्रॉ करून घेणार. तर स्टँडर्ड ट्रान्समिशन व्होल्टेज इन इंडिया आपल्याला डायग्राम मध्ये स्टँडर्ड ट्रान्समिशन व्होल्टेज दिसतं. जे कोणकोणते स्टँडर्ड ट्रान्समिशन व्होल्टेज आहे 400 केव्ही, 400 केव्ही, 220 केव्ही, 132 केव्ही, 110 केव्ही, 66 केव्ही, 33 केव्ही, 22 केव्ही and 11. Then normal voltage of primary transmission refer to the current scenario 132 केव्ही, 222 केव्ही आणि 400 केव्ही. ही तुमच्या आता करंटली प्रायमरी ट्रान्समिशन साठी आपण ऑल ओव्हर इंडिया मध्ये आपण ही स्टँडर्ड व्होल्टेज लेवल मेंटेन केलेली आहे. कोणकोणती 132 केव्ही, 220 केव्ही आणि 400 केव्ही व्होल्टेज लेवल आपली आता सध्या करंटली आपण इन्स्टॉल केलेली आहे. त्यानंतर जनरेटिंग व्होल्टेज जनरेटिंग स्टेशन मध्ये इथे जे आपण जनरेशन करतो ते किती केव्ही स्टँडर्ड बघा 3.3 केव्ही, 6.6 केव्ही, 11 केव्ही अँड 17.5 केव्ही. आता जनरली आपण 3.3, 6.6 आणि 11 केव्ही जनरेशन करत असतो. देन प्रायमरी ट्रान्समिशन व्होल्टेज म्हणजे ही ते प्रायमरी ट्रान्समिशन व्होल्टेजची स्टँडर्ड लेवल किती आहे 220 केव्ही, 400 केव्ही और 765 केव्ही. देन सेकंडरी ट्रान्समिशन साइडचं जे व्होल्टेज आहे त्याचे स्टँडर्ड व्होल्टेज लेवल किती दिलेली आहे 220 केव्ही, 132 केव्ही, 110 केव्ही and 66 केव्ही. Then primary distribution voltage या साइड किती दिले 33 केव्ही, 22 केव्ही and 11 केव्ही. हे तुमचे स्टँडर्ड व्होल्टेज लेवल्स आपण ऑल ओव्हर इंडिया मध्ये कन्सिडर करत असतो. ठीक आहे. ही झाली तुमची लेआउट ऑफ पॉवर सिस्टीम. त्यानंतर आपण स्टँडर्ड ट्रान्समिशन व्होल्टेज इन इंडिया